नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत भात पिकाबद्दल। आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाताचं उत्पन्न घेतलं जातं, पण सगळ्यात जास्त जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाताचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणामध्ये, कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाताचं उत्पन्न घेतलं जातं। पण ह्या वर्षी झालं काय की भात पीक हे आपल्याला माहिती आहे की पाण्यावरती अवलंबून असतं आणि या वर्षी जे झालं जो थोडासा लेट मान्सून आला आपल्याकडे आणि आपल्याला माहिती आहे की आत्ता गेल्या 10 दिवसापासून आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पाऊस होतोय, त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये, नाहीतर पाऊस हा आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये नव्हता। त्याच्यामुळे झालं काय की भात पिकामध्ये पिवळेपणा फार मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलाय। तर हा पिवळेपणा कमी कसा करू शकतो आपण, त्याच्यावरती आपण कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत। जर बघितलं तर भात पिकामध्ये पिवळेपणा येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपलं झाड जेव्हा ट्रेसमध्ये जातं तेव्हा त्याच्यामध्ये पिवळेपणा दिसतो आपल्याला। पिवळेपणा तर तसंही आपल्याला जेव्हा नायट्रोजनची कमतरता होते त्यावेळेस पण आपल्याला पिवळेपणा जाणून येतो। पण जर आता बघितलं तर झाडामध्ये ट्रेस येण्याचं कारण म्हणजे काय की पाऊस नसणं आणि पावसाची दडी। तर ह्याच्यामुळे काय झालं की आपल्या भात पिकामध्ये पिवळेपणा फुल अवस्थेमध्ये असेल तर ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की फुलधारणेच्या वेळेस ते ड्रॉपिंग होणं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्या फार मोठ्या प्रमाणामध्ये घडल्या आणि घडत आहेत। कारण की मला जे फोन येत होते बऱ्याच लोकांचे आणि ज्यांचे फोटोज मला येत होते, ह्या फोटोमध्ये तर मला हेच निष्कर्षणास आलेलं आहे की हे जे झाडं आहेत ही आपली जी काही तांदळाचं जे पीक आहे ते ट्रेसमध्ये गेले। तर ट्रेसमध्ये गेल्यानंतर आपण काय करू शकतो, तर ह्याच्या वेळेस आपल्याला ब्रॉडकास्टिंग केलं पाहिजे जे काही आपल्याकडं ग्रॅन्युल्स आहेत बायोस्टिम्युलंटचे। आता हे जे ग्रॅन्युल्स आहेत, आता तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळ्या कंपन्यांचे बायोस्टिम्युलंट्स प्रोडक्ट आहेत जे लिक्विड्समध्ये आहेत आणि ग्रॅन्युल्समध्ये पण आहेत। आता ग्रॅन्युल्समध्ये जे असतात त्याचं आपल्याला ब्रॉडकास्टिंग करायचं आहे। मग ते ब्रॉडकास्टिंग आपण गव्हामध्ये, तांदळामध्ये आपण ब्रॉडकास्टिंग करू शकतो। त्याच्यामुळे होतं काय की जे काही हे जे बायोस्टिम्युलंट्स आहेत, हे बायोस्टिम्युलंट्स म्हणजे समुद्री शेवाळाचा अर्क असतं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये खाण्याच्या स्वरूपातली काही अन्नद्रव्य असतात। त्याच्यामुळे काय होतं की झाडावरती जो ताण आलेला असतो तो ताण कमी करण्याचं काम कोण करतं, तर हे समुद्री शेवाळ आणि हे खाण्याच्या स्वरूपातली अन्नद्रव्य। त्यामुळं जेव्हा आपण हे असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॅन्युअल्स जेव्हा आपण ब्रॉडकास्ट करतो त्याच्यामुळे तो आलेला ताण कमी होतो आणि जी काही आपली फुलगळ येते आणि जो पिवळेपणा येतोय तो पिवळेपणा पण आपला कमी होतो। त्याच्यामुळं हे जे वेगवेगळ्या कंपन्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ग्रॅन्युअल्स फॉर्म्युलेशनचे, तर ते ग्रॅन्युअल्स फॉर्म्युलेशनमधले ते प्रोडक्ट्स तुम्ही ब्रॉडकास्ट करा। त्याच्यामुळे जो काही आपलं फुलगळ होणं, तुम्हाला माहिती आहे की फुलगळ जर झाली तर त्याच्यामुळे काय होतं, लोंब्या लागणार नाही आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही सीड फॉर्मेशन आहे ते सीड फॉर्मेशन प्रॉपर होणार नाही। आता सीड फॉर्मेशन म्हणजे काय की आपला तांदूळ व्यवस्थित भरला जाणार नाही आणि जर तांदूळ जर आपला प्रॉपर भरला नाही गेला, तो कुचका राहिला तर त्याचं वेट प्रॉपर भरणार नाही आणि आपल्या उत्पादनामध्ये जे आहे ते आपल्या उत्पादनामध्ये घट होईल आणि उत्पादनामध्ये जर आपल्या घट झाले तर ॲटोमॅटिकली त्याचा फटका आपल्याला बसेल आणि जेवढा खर्च आपण करतो तो खर्चाप्रमाणे आपल्याला उत्पन्न न मिळाल्यामुळं आपला जो काही खर्च झालेला असतो तो खर्च पण आपला प्रॉपर निघत नाही। त्याच्यासाठी हे ब्रॉडकास्ट करणं बायोस्टिम्युलंट्स फार इम्पॉर्टंट आहेत। तर बायोझाईमचे ग्रॅन्युअल्स मार्केटमध्ये आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांचे पण ग्रॅन्युअल्स मार्केटमध्ये आहेत ज्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत। हे काढण्याचं कारणच कंपन्यांचं हे होतं की जेव्हा आपलं कुठलंही पीक ट्रेसमध्ये गेलं तर ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम जे आहे हे उत्पादनं करतात। तर हे उत्पादनांचा वापर करा आणि त्याचबरोबर जे काही बायोलॉजिकल्स प्रोडक्ट्स जे असतात पावडर फॉर्म्युलेशन्समध्ये असतात, तर ते पावडर फॉर्म्युलेशनचं पण आपण डस्टिंग करू शकतो। ते पण केल्यामुळं काय होतं की मायक्रोरायझा वगैरे जे आहेत ते मुळं स्ट्रॉंग करायला आणि न्यूट्रिएंट्स अपटेक करायला मदत करतात। तर ह्या गोष्टी जर आपण भात पिकामध्ये जर केल्या तर रिझल्ट्स आपल्याला इच्छित खूप चांगले मिळतील आणि आपलं उत्पादन पण वाढेल। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। धन्यवाद।